वाल्मिकचा मुलगा श्री कराडसह साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं। विजयसिंह बांगरी यांचा खळबळजनक आरोप, हत्येनंतरचे फोटो दाखवत मोठे खुलासे। महादेव मुंडेंच्या क्रूर हत्येच्या 2 वर्षांनंतरही आरोपी पकडले जात नाहीत, ही सरकारसाठी शरमेची गोष्ट। एसआयटी नियुक्त करून 8 दिवसांच्या आत आरोपींना अटक करा, जरांगेंची संतप्त मागणी। बीडचे पालकमंत्री अजितदादा महादेव मुंडेंच्या हत्येवर बोलत का नाहीत? महादेव मुंडे लोकप्रतिनिधी नव्हता का? मी तुमची लाडकी बहीण नाही का? न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंची आर्तहात। आता निधी वितरणावरती मुख्यमंत्र्यांची बारीक नजर असणार। शिंदेंच्या नगरविकास विभागासह अजितदादांच्या वित्त आणि नियोजन खात्याचा निधी वितरणाला फडणवीस अंतिम मान्यता देणार, 3ही नेत्यांचा निर्णय। सर्व ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलं। निधीवर नजर ठेवण्याच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांचा निशाणा, तर महायुतीच्या 3ही नेत्यांचं एका ट्रॅकवरती काम, सामंतांकडून स्पष्ट। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटील यांना देणार, तर पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। खातं बदलून कोकाटेंना अभय दिल्याची चर्चा। दौंडच्या कला केंद्रात आमदाराचा भावाचा गोळीबार, तरुणी जखमी झाल्याची चर्चा। 3 जणांवर गुन्हा दाखल, तर आमदार सत्ताधारी पक्षाचा असल्यानं पोलिसांचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। तांदूळवाडीत जलजीवन मिशन योजनेला कंत्राटदाराची आत्महत्या, काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील घटना। सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव, कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामाचं बिल देण्यासाठी पैसेच नाहीत, हे प्रशासकीय अपयश। सांगलीतील हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। सांगलीत ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे 10वीतल्या मुलीची आत्महत्या, पडळकर बंधूंचे कॉल डिटेल्स काढा, स्थानिक शिंदे गटाची मागणी, तर आमदार सुहास बाबरांची नार्को करा, भाजपा पदाधिकारीही आक्रमक। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना, बारमधून 22 महिलांना ताब्यात घेतलं। योगेश कदमांनी राजीनामा द्यावा, अन्यथा कायदेशीर लढाई लढणार, अंजली दमानी यांचा इशारा। बामवाले आता छमछम नाचेवाले झालेत, सावली बारवरील आरोपांनंतर भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका। एसटी बस गट आरक्षणाच्या भाड्यात 30% वाढ, महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती दरवाढ झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। राज्यात उद्या कोकणासह घाटमाथ्यावरती रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज।